आज पुण्याच्या लक्षवेधी लागल्या आणि अगदी त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने खूप चांगला न्याय आपण त्या गोष्टीला दिला. कोकणाकडे थोडंसं आपण अन्याय करू नये माझी विनंती आहे. आपल्याला यासाठी थांबवलं पर्यावरण एन्व्हायरमेंटच्या इथे बसलेले आहेत, पण हा फक्त एन्व्हायरमेंटचा विषय नाही, आपला सुद्धा विषय आहे आणि तो कोकणाच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे, आपल्या जिल्ह्यातला पण आहे, ह्याची आपल्याला जाण आहे. आणि म्हणून आपल्याला हे माहिती आहे उत्तरामध्ये काय झालंय मंत्री महोदय, आपण जे म्हणतो ना की त्या ह्याचा आढावा घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत नाही असा दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो काही अंशी बरोबर आहे, काही मी पूर्णतः ते चुकीचं असं म्हटलंच नाही. त्यातला मुख्य गाभा जो आहे या लक्षवेधी इथे आणण्याचा मुख्य गाभा असा आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आपण थांबा, ते स्वतः इंडस्ट्री मिनिस्टर आहेत, कारण हा दोघांचा प्रश्न आहे. आपण लक्षात घ्या की लक्ष्मी इंडस्ट्रीज ही आहे, ही आजचीच नाही, महाडमध्ये सुद्धा आहे, माझी जी युनियन आहे तिकडं आपलं चाललेलं असतं. त्यांचे 3 युनिट आहेत, एक महाडला आहे, एक परशुराम लोटीवर आणि एक गुजरातला आहे. आपण हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ते अनेक वर्षापासून आहे, म्हणजे काय काल तयार झाली असं नाही. आणि अनेक स्थानिक आपले तिथे रोजगार ज्यांना मिळतो, आपले तिथले स्थानिक कितीतरी तरुण त्याच्यात त्यांचं रोजीरोटी चालते. आमचा आक्षेप कधीच नव्हता. आता आमचा आक्षेप कशावर आहे? आमचा आक्षेप मंत्री महोदया याच्यामध्ये जे फ्लोरीनयुक्त इतर रासायनिक उत्पादनं जी आहेत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे की तिथे आता अलीकडे पीफास म्हणजे PFA असं आहे ते, हे जे रसायन जे तिथे तयार केलं जात आहे, ज्याला ते नकार देतील, तुम्ही ते नाही म्हणाल मला माहिती आहे, पण मी जाऊन आलोय तिथे. आता जवळजवळ 53-55 दिवस झाले तिथे स्थानिक नागरिक सुद्धा बाहेर बसलेले आहेत. आपण त्याला हे दिलेली आहे, मी स्वतः गेलो होतो तिथे. आमचं म्हणणं असं आहे की हा जो पीफास हे जे काय हे आहे केमिकल आहे, हे इटली देशामध्ये बँड आहे. मला ह्याची कल्पना, आपल्याकडे त्या कायद्याची हे नाही, याची मला कल्पना आहे. आता इतके दिवस सगळं करतोय म्हटल्यावर निदान तेवढा तरी विश्वास ठेवा. आणि म्हणून समजा एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, पण इतर कायद्याच्या चौकटी तर आहेतच ना आपल्याकडे, एन्व्हायरमेंटच्या कायद्याच्या आहेत, इंडस्ट्रीयल कायद्याच्या आहेत. जे वाईट होतंय ते थांबवता येतं एवढे तर कायदे आपले आहेत. एखाद्या विशिष्ट एखाद्या केमिकल बद्दल नसेल किंवा त्याच्या विल्हेवाटीबद्दल नसेल किंवा त्याच्यावर काही कारवाई करायची असेल, तो कायदा कदाचित नाही जो आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर इटलीमध्ये आहे.